सरकारने इन्शुरन्सवरचा 18% GST पूर्णपणे उठवला. आता ह्याचा डायरेक्ट ग्राहकाला फायदा तर होणार आहे 100%. पण हा किती काळ होईल याची काही शाश्वती नाही. म्हणजे गंमत काय केली माहिती आहे का सरकारने? या बोटाचा थुक्का काढला आणि त्या बोटाला लावला आहे. म्हणजे आधी सरकार हा GSTचा पैसा आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाच्या खिशातनं काढायचं. आता त्यांनी काही काळापुरती ती जबाबदारी इन्शुरन्स कंपन्यांवरती दिली आहे. सरकारचा इन्कम कायम चालू राहणार आहे. आता कसं कसं काय गणित आहे ते बघा जरा. म्हणजे पूर्वी ₹100 जर एखादा व्यक्ती इन्शुरन्सचा प्रीमियम देत असेल तर त्याला ₹18 GST द्यायला लागायचा. आणि त्या ₹100तले इन्शुरन्स कंपनी साधारण आपण एक मोठा हिशोबाला पकडूयात की ₹70 खर्च करत असेल. तर ह्या वेगवेगळ्या खर्चांवरती इन्शुरन्स कंपनीला त्या ₹70वरती 18% GST द्यायला लागायचा. तर त्या GSTचा रिफंड किंवा त्या GSTचं क्रेडिट ते कस्टमरच्या 18% GSTतनं घेऊन अल्टिमेटली सरकारला 3 ते 5% त्यांना भरावी लागायची. पण कस्टमरच्या खिशातनं पूर्ण 18% जात होता GST. आता काय होणार आहे की 18% कस्टमरचे वाचले, म्हणजे कस्टमरला ₹100 द्यायचे. पण इन्शुरन्स कंपनीला त्या ₹70 जो खर्च केला आहे त्याच्यावरती टॅक्स द्यायचा आहे. आता इन्शुरन्स कंपन्या ज्या आहेत त्या काही धर्मादाय संस्था नाही आहेत. ह्या थोड्या अधिक काळामध्ये हा पैसा सरकारकडनं नाही वसूल करू शकत, मग तुमच्याकडनं वसूल करेल. त्यामुळं लवकरात लवकर जो फायदा दिला आहे सरकारने त्याचा फायदा घ्या. पटापट हेल्थ आणि लाईफ टर्म इन्शुरन्स करून घ्या. टर्म इन्शुरन्समध्ये काय फायदा होतो माहिती आहे का? की आज जो तुम्ही प्रीमियम बुक कराल तोच प्रीमियम कायम राहतो, तो बदलत नाही. आणि टॅक्सचे नियम जरी बदलले तरीही त्याच्यावरती त्याचं इम्प्लिमेंट होत नाही. त्यामुळं जोपर्यंत आहे तोपर्यंत ते करून घ्या. बरं, आपल्या महत्त्वाच्या मुद्द्यावरती येऊ. तर हे GSTचं गिफ्ट दिलं आहे गव्हर्नमेंटनी. तर जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याचा पटकनी लाभ घ्या. कारण इन्शुरन्स कंपन्या ह्या सगळ्या कॉर्पोरेट आहेत आणि कॉर्पोरेट यांचा एकमेव उद्देश काय आहे की पैसा कमवणे. त्यामुळं त्वरा करा, लवकरात लवकर आपला आणि आपल्या कुटुंबाचा हेल्थ इन्शुरन्स करून घ्या, स्वतःचा टर्म इन्शुरन्स करून घ्या. धन्यवाद.